नमस्कार. जीवन सुखी कसे होते, जीवन झकास कसे होते, जीवन सुंदरमय रंगमय कसे होते, हा विषय आपण पाहत आहोत. मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. तर जीवन हे सुखी आनंदी झकास होते ते खालील रत्नांनी: प्रेम, सत्य, एकता, माणुसकी, श्रम परिश्रम, विचार सुंदरता, मन सुंदरता, यामुळेच जीवन झकास होते, सुंदर होते. यापैकी पहिला मुद्दा म्हणजे प्रेम. बघूया. प्रेमाने जीवनाला एक आकार येतो, प्रेमाने एक जीवनाला रंग येतो, प्रेमाने एक जीवनाला बहार येतो, प्रेमाने आपलं जीवन झकास होते, सुंदर होते. प्रेमानेच आपल्या जीवनाला आनंदाची लहर येते. प्रेमच आपलं जीवन झकास करतो, सुंदर करतो, छान छान करतो, मस्त मस्त करतो, मजेदार करतो, प्रसन्नमय करतो. म्हणून एकमेकावर प्रेम केलं पाहिजे, तिरस्कार ठेवला नाही पाहिजे. एकमेकांना प्रेमानेच बोललं पाहिजे, प्रेमानेच व्यवहार केला पाहिजे, प्रेमानेच वर्तन केलं पाहिजे, प्रेमानेच राहिलं पाहिजे. प्रेमाचे समन ठेवले पाहिजे, सलोख्याचे समन ठेवले पाहिजे, सामंजस्याचे समन ठेवले पाहिजे, चांगले सुंदर समन ठेवले पाहिजे. कोणीही कोणाचा तिरस्कार करू नये, तर कोणीही कोणाला प्रेमानेच बोललं पाहिजे, प्रेमाने राहिलं पाहिजे. कोणती गोष्ट, कोणती बाब, कोणती समस्या प्रेमाने मिटवली पाहिजे. कोणती भानगड असेल, कोणताही प्रसंग असेल, कोणती घटना असेल, कोणती बाब असेल, समस्या असेल, प्रेमाने मिटवली पाहिजे. प्रेमच हा पूर्ण जगाचा अलंकार आहे. प्रेमामुळेच पूर्ण जग सुखी होते, प्रेमामुळेच व्यक्ती, समाज, देश व जग सुखी होते. प्रेम असलं पाहिजे. म्हणून तिरस्कार न ठेवता, भांडणतंटा न ठेवता, झगडा न करता प्रेमानं राहिलं पाहिजे. प्रेम ही ईश्वर देणगी आहे, पण शुद्ध मनाने, पवित्र मनाने प्रेम केलं पाहिजे. एखादी गोष्ट प्रेमानेच मिळवली पाहिजे. जर तुम्ही तिरस्कार ठेवला, भांडणतंटा केला, झगडे केले, तर तुम्हाला काही मिळणार नाही. तुमचा पैसा जाईल, वेळ जाईल, तुमची शक्ती खर्च होईल, तुमचा अपमान होईल, उपहास होईल, तुमचा मान सन्मान धुळीस मिळेल, तुमची कीर्ती होणार नाही, तुम्हाला यश मिळणार नाही, तुमचा सत्यानाश होईल, चांगल्या सुंदर जीवनाचा सत्यानाश होईल आणि तुमचं जीवन कंगालमय, नरकमय बनेल. म्हणून भांडणतंटा करू नका, झगडे करू नका. झगड्याने, भांडणतंट्याने, तिरस्काराने काही मिळणार नाही. उलट आहे ते सर्व जाईल. तुमचं अस्तित्व नष्ट होईल, तुमचं वर्चस्व नष्ट होईल, तुमची इज्जत नष्ट होईल. म्हणून प्रेम करा, प्रेमाने राहा, झगडे करू नका, भांडणतंटा करू नका, रागक्रोध ठेवू नका, रागक्रोध ठेवू नका. राग काही कामाचा नाही, क्रोध काही कामाचा नाही, तिरस्कार काही कामाचा नाही. म्हणून कोणीही असो, कोणाचाही तिरस्कार करू नका. कोणतीही समस्या घडली असेल, कोणतीही बाब घडली असेल, तर कोणाचा तिरस्कार करू नका, कोणासोबत भांडण करू नका, तंटा करू नका. प्रेमाने राहा, कारण प्रेमच तुमचं जीवन फुलवतो, रंगवतो, बहरतो, सुखरूप करतो, सुंदर करतो, छान छान करतो, मजेदार करतो. म्हणून प्रेमच हा सुखी जीवनाचा अलंकार आहे. प्रेमच हा आनंदमय, रंगमय, मजेदार जीवनाचा अलंकार आहे. प्रेम करा, एकमेकावरती प्रेम करा, प्रेमाने राहा, प्रेमाने बोला. म्हणून सर्वांनी प्रेम ठेवलं पाहिजे. जगाने सुद्धा प्रेम ठेवलं पाहिजे. युद्ध न करता, संग्राम न करता, एकमेकाचा नाश न करता, एकमेकाचा सूड न घेता, एकमेकांच्या प्रदेशावर, देशावर हल्ले न करता, बॉम्बस्फोट न करता, लेकरांचा, बाळांचा, विद्यार्थ्यांचा, विद्यार्थिनीचा, शाळकरी मुलांचा नाश न करता, त्यांचं पाप न घेता, सर्व देशांनी प्रेमाने समस्या सोडवली पाहिजे, भानगड सोडवली पाहिजे, समस्या सोडवली पाहिजे. अमेरिकेने सुद्धा तिरस्कार न करता, कोणत्याही देशाचा तिरस्कार न करता, भांडण न करता तडजोड लावली पाहिजे, प्रेमाने तडजोड लावली पाहिजे. जे ज्याचा आहे त्याला दिलं पाहिजे. ज्याचा अधिकार आहे, ज्या वस्तूवर ज्याचा अधिकार आहे, ती वस्तू त्यालाच दिली पाहिजे. दुसऱ्या वस्तूवर आपला अधिकार नाही.
जी आपली वस्तू नाही त्यावर आपला अधिकार कसं काय? म्हणून त्यासाठी भांडण करू नये, त्यासाठी युद्ध करू नये, त्यासाठी लढा देऊ नये. कारण यामुळे जगाची राख आहे, जगाचा नाश आहे, जगाचा सत्यानाश आहे. म्हणून तिरस्कार ठेवू नये. प्रेम करावं, एकमेकावरती प्रेम करावं. जगाने सुद्धा एकमेकावरती प्रेम करावं. जगाने सुद्धा सर्वांवरती प्रेम करावं. प्रत्येक व्यक्ती, समाज, देश व जगावर प्रेम करावं. त्यामुळे युद्ध होणार नाही, संहार होणार नाही. छोट्या छोट्या मुलांचा, बाळगोपाळांचा, शाळकरी मुलांचा सत्यानाश होणार नाही. किती मोठं पाप आहे. छोटी छोटी मुले, शाळेत जाणारी मुले बॉम्ब स्फोटाने सत्यानाश होतोय लेकरांचा. असं होऊ नये. अमेरिकेने अदल घेतली पाहिजे. अमेरिकेला कळालं पाहिजे. म्हणून युद्ध होऊ नये. सर्व देशांना कळायला पाहिजे. म्हणून युद्ध घडू नये. प्रेमाने व्यवहार केला पाहिजे. प्रेमाने कोणतीही समस्या बाप समजून घेतली पाहिजे. म्हणून प्रेम जरुरी आहे. तिरस्कार नाही, युद्ध नाही, संहार नाही. कारण युद्धामुळे सर्व सत्यानाश होतो. युद्धामुळे सर्व राख लागते. युद्धामुळे सर्वांची राख लागते, एकाची नाही. युद्धामुळे मनुष्यहानी होते, वित्तहानी होते. म्हणून एकमेकाबद्दल तिरस्कार न ठेवता, बदला सूड न घेता, एकमेकाबद्दल राग क्रोध न ठेवता, आक्रोश न ठेवता प्रेम ठेवा. कोणती समस्या बाब असेल ती समजून घ्या, सोडून घ्या. सामंजस्याने, प्रेमाने, गोडीने, गुलाबीने सोडवा. कोणती समस्या असेल, काही असेल तरी प्रेमाने सोडवा. म्हणून कारण यामुळे सर्वांची राग आहे. मनुष्यहानी, वित्तहानी, आर्थिक परिस्थिती सर्वांची ढासळते. म्हणून अद्दल घ्यावी. देशांनी अद्दल घ्यावी आणि पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाची अद्दल घ्यावी. कारण पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात किती नाश झाला. नीती मूल्यांचा नाश झाला, लेकरा बाळांचा नाश झाला, मनुष्यांचा नाश झाला, पैशाचा नाश झाला, सर्व काही नाश झालेला आहे. म्हणून याची अद्दल या देशांनी घ्यावी. म्हणून युद्ध होऊ नये, युद्ध घडू नये. म्हणून कोणती गोष्ट सामंजस्याने, प्रेमाने समजून घेतली पाहिजे. म्हणून तिरस्कार न ठेवता प्रत्येक व्यक्तीने, समाजाने, देशाने, जगाने प्रेमाने व्यवहार केला पाहिजे. प्रेमाने राहिलं पाहिजे. संसारातसुद्धा नवरा बायकोंनी एकमेकासोबत प्रेमाने राहिलं पाहिजे. एकमेकावर विश्वास असला पाहिजे. एकमेकावर चांगली श्रद्धा असली पाहिजे. आपले सुखदुःख प्रेमाने समजून घेतले पाहिजे. तिरस्कार न करता, भांडण न करता, तंटा न करता, या भनभन करकर किरकिर न करता प्रेमाने नवरा बायकोने राहिलं पाहिजे. प्रेमाने एकमेकाच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे. प्रेमाने एकमेकाचे सुखदुःख समजून घेतले पाहिजे. प्रेमाने व्यवहार केला पाहिजे. तर संसार टिकतो, सुखाचा होतो, आनंदाचा होतो. परंतु जर प्रेम ठेवलं नाही, तिरस्कार ठेवला, भांडण तंटा ठेवला तर संसार सुखाचा होत नाही. संसार उद्ध्वस्त होतो. संसाराची राख लागते. चांगल्या सुंदर संसाराची राख लागते. म्हणून तिरस्कार न ठेवता संसारामध्ये प्रेम ठेवलं पाहिजे. एकमेकांनी प्रेमाने राहिलं पाहिजे. कारण प्रेमानेच संसार फुलत असतो, रंगत असतो, सजत असतो, रजत असतो, सुंदरमय, प्रसन्न होत असतो. म्हणून प्रेम ठेवा. प्रेम ठेवा. म्हणून प्रेम असलं पाहिजे. कुटुंबामध्ये प्रेम असलं पाहिजे. कारण प्रेमानेच चांगला व्यवहार होतो. प्रेमानेच सर्व काही फुलतं, रंगतं. म्हणून प्रेम असलं पाहिजे. म्हणून कोणीही असो, कोणताही व्यक्ती असो, जगातला कोणताही व्यक्ती असो, कोणीही असो, सर्वांनी एकमेकांसोबत प्रेमानं बोललं पाहिजे. प्रेमाने राहिलं पाहिजे. प्रेमाने व्यवहार केला पाहिजे. प्रेमाने वर्तन केलं पाहिजे. तर समस्या होणार नाही. कोणती समस्या येत नाही. कोणती भानगड होत नाही. आणि आपलं जीवन दुःखमय होत नाही. कारण प्रेमानंच जीवन फुलत असतं, रंगत असतं, सजत असतं, रजत असतं. पण प्रेम ठेवा, चांगुलपण ठेवा, चांगल्या गुणांची सांगड घाला, सुंदरता ठेवा, मन सुंदर ठेवा, विचार सुंदर ठेवा. कारण प्रेमानेच आपला व्यवहार चांगला होतो, सुंदर होतो. म्हणून प्रत्येक व्यक्ती, देश, समाज व देश व जग यांनी प्रेमाने राहिलं पाहिजे. प्रेमानेच व्यवहार केला पाहिजे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नका चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका.